ज्ञान हेची सख्यात अज्ञान संकट मोठे, तुका म्हणे शिकावे जीवनाचा मार्ग सोपे. रसिक हो, शिक्षण म्हणजे काय? एका शांत सकाळच्या धुक्यातून उगवलेला सूर्य आणि त्याच्या मृदू प्रकाशात चमकणारा प्रत्येक विद्यार्थी म्हणजे ज्ञानाचा एक कण. शिक्षण केवळ परंपरा, शास्त्र किंवा पद्धत नाही. यामध्ये सृजनशीलता, नवी दिशा आणि नवचैतन्य आहे. वंदना अशोक जाधव यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा त्या जीवनशिल्पाचा नवा रंग आहे. त्यांची शिकवण केवळ पुस्तकांमध्ये नाही, तर विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात, त्यांच्या विचारात आणि कर्तृत्वात रुजलेली आहे. तर चला वंदना जाधव यांच्या असामान्य प्रवासाची कहाणी जाणून घेऊयात. वंदना अशोक जाधव यांचा जन्म झाला 21 ऑगस्ट 1966 रोजी पुण्याच्या एका सुशिक्षित कुटुंबात त्या जन्माला आल्या. वंदनांचे आजोबा भिकू तोडकर हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या वंदे मातरम या जयघोषणेवरून त्यांनी वंदना असं नामकरण केलं होतं. आई कमल आणि वडील बारकू किसन शिंदे या दोघांनाही शिक्षणाचा वारसा होता. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर असलेल्या त्यांच्या आईवडिलांनी वंदनांच्या जीवनात लहानपणापासूनच ज्ञान आणि सुसंस्कृतीचे बीज पेरले होते. त्या लहान असताना त्यांच्या आईवडिलांनी शिक्षणाचं महत्त्व उलगडून दाखवलं आणि वंदनांनी ते अगदी बालपणातच अंगीकारलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण 45G आणि 58G या शाळांमध्ये झालं. वंदना यांनी त्यांचं माध्यमिक शिक्षण साधना विद्यालयात पूर्ण केलं. 1981 साली साधना कन्या महाविद्यालयातील SSC परीक्षेत हडपसर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे महापौर सुरेश तौर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यांचं शिक्षिका होण्याचं ध्येय लहानपणीच ठरलेलं होतं, पण ते ध्येय केवळ स्वतःच्या सुखासाठी नव्हतं. त्या नेहमी म्हणायच्या, शिक्षण हा एक दीप आहे, एकदा का तो पेटवला की जीवनातील अंधकारातही प्रकाश देत राहतो. त्यांच्या मनात एक स्वप्न होतं, असा दीपस्तंभ बनण्याचं ज्याच्या उजेडात शेकडो विद्यार्थी उजळतील. BSc गणित, DEd, MA मराठी, BEd असे वेगवेगळ्या पदव्या घेऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. विवाहानंतर त्यांनी 3 डिग्र्या मिळवल्या. जणू शिक्षण हा त्यांचा श्वासच बनला होता. 1989 साली श्री अशोक जाधव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दोघेही साधे पण कर्तृत्ववान. संसार सुरू झाला, पण त्याचं ओझं त्यांनी कधीच अनुभवलं नाही. शिक्षण आणि कर्तव्य एकाच वेळी निभावत त्यांनी सुखाचा संसार केला. पुढे आदिती आणि ओमकारच्या रूपात त्यांच्या संसारात 2 फुले उमलली. सध्या आदिती अमेरिकेत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर ओमकार सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. वंदना जाधव यांनी जुलै 1994 मध्ये साधना प्राथमिक विद्यालयात आपलं अध्यापन सुरू केलं. त्या खूप तरुण होत्या, परंतु त्यांचं ध्येय अत्यंत दृढ होतं. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून त्यांना स्फूर्ती मिळत असे. त्यांच्या अध्यापन शैलीत एक वेगळंपण होतं. ती केवळ विषय शिकवण्यापुरती मर्यादित नव्हती, तर विद्यार्थ्यांच्या मनाची घडण करण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं होतं. साधना प्राथमिक विद्यालयानंतर वंदना यांनी हडपसर, वानवडी, मुंढवा आणि इतर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी अनमोल नातं जोडलं. मार्च 1996 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उरुळी देवाची येथे त्या रुजू झाल्या आणि ऑक्टोबर 1996 मध्ये पुणे मनपा येथे सामील होऊन शिक्षणाच्या प्रत्येक ठिकाणी अपार समर्पणाने काम केलं. 45G, 58G हडपसर, 104G मुंडवा, 38B फातिमानगर, विद्यानिकेतन 11 वानवडी, विद्यानिकेतन क्रमांक 4 हडपसर, विद्यानिकेतन क्रमांक 15 मुंडवा, विद्यानिकेतन क्रमांक 4 हडपसर या क्रमाने प्रत्येक शाळेत वंदना यांनी त्यांच्या शिक्षणाच्या दीपाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक अमूल्य ठसा कायमच ठेवला. त्या म्हणायच्या, विद्यार्थ्यांना फक्त शाळेतील ज्ञान दिलं तर ते फक्त ज्ञानी होतील, पण त्यांच्यामध्ये जर एखाद्या चांगल्या विचारांचं बीज पेरलं तर ते त्यांना जीवनभर साथ देईल. त्यांच्या हातून घडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी राज्य आणि जिल्हा पातळीवर शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS, MTS अशा विविध स्पर्धांमध्ये मोठं यश मिळवलं.
त्यांच्या विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाड, मॅथ्स ऑलिम्पियाड यांसारख्या स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश मिळवलं. वंदना जाधव यांच्या अध्यापनात फक्त शिक्षण नव्हतं, त्यांनी विद्यार्थ्यांना खेळामध्येही सहभागी करून घेतलं. लंगडी, गोल खो खो, कबड्डी अशा विविध खेळांमध्ये त्या पंच म्हणून काम करायच्या. एकीकडे त्यांची उत्साही वाटचाल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, तर दुसरीकडे खेळांच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने त्यांच्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठीची असायची. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अनेकदा विजेतेपद मिळवले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली घडलेले घोष पथक आणि रोड सेफ्टी पॅट्रोल सारख्या अनेक कार्यक्रमांनी त्यांचे विद्यार्थी नेहमी पुढे राहिले. वंदना जाधव यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. सिंगापूरला झालेल्या या शैक्षणिक दौऱ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त 40 शिक्षकांची निवड झाली होती आणि वंदना त्यापैकी एक होत्या. हा दौरा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा अनुभव ठरला. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे शिक्षण वारीसाठी दौरा केला, जिथे शिक्षण क्षेत्रातील विविध नवतंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केला. या नवतंत्रज्ञानाचा त्यांच्या अध्यापन पद्धतीत समावेश करून त्यांनी शिक्षणाला नवा दृष्टिकोन दिला आणि विविध उपक्रम राबवले. शिक्षणाबरोबरच वंदना जाधव यांच्या व्यक्तिमत्वात एक सर्जनशील अंग होतं. त्यांना काव्य लेखनाची आवड होती, विशेषतः पोवाडे लेखन. त्यांनी विविध लेखही लिहिले आणि 1997च्या अमृत महोत्सवी वर्षातील शिक्षक वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी सहभागही घेतला होता. शिवाय त्यांना सूत्रसंचालन, कथाकथन आणि विज्ञान व दैनंदिन घडामोडींची माहिती देण्यातही आवड होती. या छंदांमुळे त्या नेहमीच विद्यार्थ्यांसमोर एका सर्जनशील आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात. वंदना जाधव यांच्या जीवनात शिक्षणाच्या पलीकडेही एक मोठी सामाजिक जाणीव होती. त्या केवळ वर्गखोल्यांपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्यांची सामाजिक बांधिलकी ही विद्यार्थ्यांच्या विकासाशी जोडलेली होती. अंधश्रद्धा निर्मूलन हाच एक मोठा उद्देश होता, ज्यात त्या सखोल सहभाग घेत होत्या. पितृछत्र हरपलेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी माळी समाज या सामाजिक संस्थेतर्फे आर्थिक सहाय्य मिळवून दिलं आणि लोकमत तर्फे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी 8 लाखांपर्यंत मदत मिळवून दिली. तुम्ही कल्पना करा, जिथं एकीकडे शिक्षणाचं काम चालू आहे, तिथंच त्या प्रत्येक वर्षी सैनिक मित्र परिवारांसोबत जवानांसाठी विद्यार्थिनींकडून राखी पाठवित असत. गणेशोत्सवाच्या वेळी अथर्वशीर्ष पठण करून त्या विद्यार्थ्यांना संस्काराचं महत्त्व शिकवत होत्या. तसेच जनगणना, इलेक्शन ड्युटी, BLO ड्युटी सुद्धा त्या करीत होत्या. वंदना जिथे राहतात त्या मार्विला सोसायटीमध्ये त्यांनी सेक्रेटरी म्हणून कार्य केले. सोसायटीमध्ये ओपन जिम उपलब्ध करून दिली आणि करोना काळात सोसायटीतील सभासदांना वैद्यकीय सहाय्य केले. सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग वाढतच राहिला. त्यांनी समाजाच्या विविध स्तरांवर आपलं योगदान दिलं. वंदना जाधव यांचं शिक्षण क्षेत्रातील कार्य इतकं प्रगल्भ झालं की त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते वंदना यांचा गुरुपौर्णिमे दिवशी सत्कार करण्यात आला होता. माळी आवाज या सामाजिक संस्थेतर्फे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि त्यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि 2018 मध्ये सुमतीबाई गोरे ट्रस्ट यांच्या वतीने उपक्रमशील शिक्षक हा पुरस्कार त्यांनी डॉक्टर बाबा आढाव यांच्या हस्ते स्वीकारला आणि 2019 मध्ये महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका या पुरस्काराने वंदना यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांचा जीवन प्रवास इथेच थांबत नाही.
त्यांनी अनेक संस्थांमध्ये सुद्धा सामाजिक कार्य केलं. मारुती आबा तुपे यांच्या अनाथाश्रमासाठी त्यांनी काम केलं, ज्यातून अनेक अनाथांना आधार मिळाला. वंदना जाधव यांच्या हातून घडलेले विद्यार्थी आज उच्च पदावर आहेत. काही वैज्ञानिक, काही अभियंते, तर काही समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रवासाने अनेकांना जीवनात नवा प्रकाश मिळवून दिला आहे. वंदनांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हे एक प्रेरणादायी शिक्षणच आहे, ज्याचं महत्त्व केवळ शब्दात मोजता येणार नाही. त्यांच्या जीवनातील प्रत्येक कण, प्रत्येक क्षण हे एका दैवी काव्याच्या ओळीसारखं आहे, ज्याचं संगोपन करण्याचं कार्य त्या सतत करत राहिल्या. वंदना जाधव यांचं जीवन हे एक दीपस्तंभ आहे, जो सतत उजळत राहणार आहे, अंधकार भेदून विद्यार्थ्यांना प्रकाश दाखवणार आहे. वंदना जाधव यांच्या जीवन प्रवासाने शेकडो विद्यार्थ्यांच्या मनात दीप उजळवला आहे, ज्ञानाचा दिवा लावला आहे. शिक्षण क्षेत्रात 4 दशकांच्या अथक परिश्रमानंतर आज त्या एका सुखद निवृत्तीच्या टप्प्यावर आहेत. हे फक्त एका अध्यायाचं समारोप नाही, तर त्यांच्या कार्याने जे बीज पेरलं आहे ते भविष्य काळातही फुलत राहणार आहे. त्यांनी घडवलेले विद्यार्थी आणि समाजाला दिलेलं योगदान यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांचा प्रभाव कायम राहणार आहे. आम्हाला विश्वास आहे की निवृत्तीनंतरच्या या नव्या टप्प्यावर वंदना त्यांच्या छंदांना अधिक वेळ देतील. काव्यलेखन, लेखन, वक्तृत्व आणि सामाजिक कार्य, ज्यामुळे त्यांची सर्जनशीलता आणखी फुलून येईल. त्यांच्या कुटुंबांसोबत, नातलगांसोबत आणि मित्रमंडळींसोबत त्यांची निवृत्ती आनंदमय आणि समाधानी हो, हाच आमचा त्यांना शुभेच्छांचा मनपूर्वक संदेश आहे. धन्यवाद.